नमस्कार, मी मनुष्य पाटील. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आणि आजचा आपला विषय आहे वेगवेगळे हेअर कट्स. आजच्या स्पर्धेच्या युगात कपड्यांइतकंच महत्त्व आपल्या केसांनाही आहे. आपला हेअर कट आपली पर्सनॅलिटी ठरवत असतो. आपल्या केसांचा प्रकार, चेहऱ्याची ठेवण यावर एखादा हेअर कट आपल्याला सूट होईल की नाही याबद्दल ठरत असतं. आणि अशाच निरनिराळ्या हेअर कटबद्दल आपल्याशी बोलायला आहेत हेअर स्टायलिस्ट आणि ॲनेस्थेशियन रुक्मिणी होनावर. वेगवेगळे हेअर कट ते आपल्याला सांगणार आहेत. तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. आमचा नंबर पुन्हा एकदा ऐका, 022-668-99204. रुक्मिणी, नॉर्मली आपल्या सौंदर्यात आपल्या हेअर कट भर पाडतो, पण मग कशा प्रकारे हे आपण हेअर कट चूज करायचं? बेसिकली हेअर कट अशी गोष्ट आहे की ती आपण स्वतः करू शकत नाही. तर तुम्हाला एक सलॉन निवडणं महत्वाचं असतं, की कोणतरी चांगली स्टायलिस्ट जी तुम्हाला समजू शकेल, की जिच्याकडे तुम्हाला तुमची लाईफस्टाईल, तुमचं आवड, तुमच्या केसांचं टेक्स्चर ह्या सगळ्या बाबतीत विचार करून तुम्हाला एखादा सल्ला देऊन एक छान हेअरकट करणं खूप महत्वाचं आहे. पण मग साधारण कुठच्या सलूनमध्ये जावं असं तुम्ही सांगाल? जिकडे तुमचे हे सगळे प्रश्न आहेत त्यांची व्यवस्थित उत्तरं दिली जातील आणि तुम्हाला चांगले सल्ले मिळतील अशा सलॉनमध्ये. आणि मुख्य म्हणजे जे सलॉन ओनर्स आहेत त्यांना किती नॉलेज आहे, ते कुठे त्यांनी ट्रेनिंग घेतलंय आणि ते तुम्हाला कसं गाईड करतात हे खूप महत्वाचं आहे. अच्छा, पण नॉर्मली आपण आता हेअर कट करायला जाण्याच्या पूर्वी काय काळजी घ्यायची असते? हेअरकटला जर तुम्ही चांगल्या सलॉनमध्ये गेलात तर तिकडे म्हणजे जसं आम्ही नेहमी हेअर वॉश आधी आम्ही सलॉनमध्ये करतो. बरोबर आहे. आणि हेअर वॉश करताना आम्ही प्रॉडक्ट पण सिलेक्ट करतो. म्हणजे तुमच्या टेक्स्चर प्रमाणे आम्ही शॅम्पूज किंवा कंडिशनर आणि जे प्रॉडक्ट्स तुम्ही वापरले पाहिजेत घरी सुद्धा ते आम्ही सलॉनमध्ये वापरतो. त्यामुळे तुम्हाला अनायसे सगळ्याची माहिती मिळते. अच्छा, पण बेसिकली आपण हेअर कट हा निवडायचा कसा? कारण अनेकांना प्रश्न असतो की आपल्याला चेहऱ्याला हे सूट होईल की नाही, मग आपण काय करायला पाहिजे? तुम्ही हेअरकट निवडायचाच नसतो, तो स्टायलिस्टने निवडायचा असतो. मग तुम्ही आल्यानंतर तुमच्याशी कन्सल्टेशन आम्ही करतो. म्हणजे तुमचं लाईफस्टाईल, जसं मी म्हटलं, तुमचा चेहऱ्याचा शेप, नंतर तुमचं केसांचं टेक्स्चर, त्याच्यानंतर तुमच्या राहण्याची पद्धत म्हणजे वेस्टर्न इंडियन, तुमचं प्रोफेशन, नंतर तुमचं बॉडी स्ट्रक्चर. फक्त हेअरकट नुसतं मला लेयर्स पाहिजे म्हणून किंवा मला डिम्पल सारखा हेअरकट पाहिजे किंवा मला माधुरी सारखं असं नसतं. तर तुम्ही तुमच्या केसांच्या स्टाईल प्रमाणे आणखी एक महत्वाचं म्हणजे तुम्ही घरी ते कसं वापरू कसं तो नीट ठेवू शकता, या सगळ्याचा विचार करून हेअरस्टायलिस्ट तुम्हाला एक हेअरकट देतो. अच्छा, पण नॉर्मली असं होतं की आपण हेअरकट केला हेअरस्टायलिस्ट म्हणून, पण पुढे तो मेंटेन कसा ठेवायचा याबद्दल तुम्ही काय सांगाल? तेच म्हणजे जर तुम्ही चांगल्या हेअरस्टायलिस्टकडे गेलात तर ते तुम्हाला घरी कसा मेंटेन करायचा असाच हेअरकट सिलेक्ट करतात. म्हणजे काय काय बायका असतात त्या खूप वेळ देतात केसांसाठी. काही कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये जाणाऱ्या बायकांना मग केसांना महत्व द्यायला लागतं. बरोबर आहे. त्यामुळे त्या खूप वेळ देऊन व्यवस्थित ब्लो ड्राय किंवा काही घरी स्टायलिंग करतात. तर त्यांच्यासाठी एक वेगळा हेअरकट, पण जे करू शकत नाही त्यांना वॉश अँड वेअर, मग त्याच्यासाठी कुठचे प्रॉडक्ट्स वापरायचे या सगळ्याची माहिती आम्ही देतो. ओके मॅम, एक फोन आलेला आहे. रजनी आपल्या बरोबर आहे. बोला रजनी. ऍक्च्युली मला असं विचारायचंय की मी शूटिंग मध्ये असते कायम, माझं फील्ड शूटिंग मध्ये आहे. पण आणि मला ना म्हणजे नेहमी मला असं एकदा ऐकलं होतं की एकाच कट मध्ये तुम्ही दोन प्रकार दाखवू शकता, आणि त्या बाबतीत मला थोडीशी माहिती मिळवायची होती की तुम्ही एकाच कटसाठी दोन दोन म्हणजे कसे करता. मी एकदा ऐकलं होतं आणि मी बऱ्याच पुस्तकामध्ये बघितलं की एकाच कट मध्ये तुम्ही अशी पण स्टाईल करू शकता, तशी करू शकता. नक्की काय नेमकं काय ते मला सांगाल का? रजनी, कसं असतं की तुम्ही जो कोणी हेअरकट घेता ना त्याच्यात 10-12 पद्धतीने आपण तो हेअरकट स्टाईल करू शकतो. तर तुम्ही जर चांगला हेअर स्टायलिस्ट निवडला तर ती व्यक्ती तुम्हाला ते एकाच हेअरकटमध्ये कसे वेगवेगळे स्टायलिंग करायचं ते तुम्हाला सल्ला देऊ शकतात. तर जर बॉब असेल तर एक ह्या बाजूने घेतलं तर कसा दिसतो, किंवा पाठी सगळे केस विंचरले तर कसा दिसतो, किंवा जर ब्लो ड्राय केलं तर कसा दिसतो आणि आयर्न केलं तर कसं दिसतो, असं ते वेगवेगळं स्टायलिंग होऊन जातं त्याच्यात. म्हणजे तुम्ही तुमच्या हेअर स्टायलिस्टशी कन्सर्न करून त्यांना विचारून तुम्ही तुमची स्टाईल बदलू शकता. एक फोन आलेला आहे. जानकी आपल्या बरोबर आहे. बोला जानकी.
जानकी राव आपल्या बरोबर आहेत. बोला जानकी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, मी जानकीरामराव खांदेश्वर खांदा कॉलनी पनवेलहून बोलतोय. बोला. माझा प्रश्न आहे की हेअरकट हे एक माणसाच्या जीवनाच्या सौंदर्य आणि माणसाच्या जीवनाचं एक महत्वपूर्ण अंग आहे. माझा प्रश्न असा आहे की सलून मध्ये जे हे ऑइल्स ते कॉस्मेटिक्स उपयोगी करतात ते शुद्ध असतात का? ते जानकी, आता कसं असतं, तुम्ही कुठच्या सलून मध्ये जाणार तिकडच्या त्याप्रमाणे ते तुम्हाला त्याचं म्हणजे तसे तुम्हाला मिळणार. आता तुम्ही जर चांगल्या सलून मध्ये गेलात तर आम्ही चांगलेच प्रॉडक्ट्स वापरतो जे तुम्हाला हार्मफुल नसतात. तर ते इंडिव्हिज्युअल असतं की तुम्ही कुठच्या सलॉन मध्ये जाणार. पण अनेकदा मॅम असं म्हणतो की आपण घरगुती काही उपाय करून प्रोडक्ट्स वापरून आपल्या केसांची निगा राखावी, पण हे कितपत योग्य आहे? माझं जर मत विचारलं तर मी घरगुती उपायाच्या अगदी विरुद्ध आहे. कारण पूर्वी असं सांगितलं जायचं की अंड लावायचं, तेल लावायचं, पण आताच्या फास्ट लाईफ मध्ये तुम्ही अंड लावून बाहेर गेला तर तुम्हाला वास येणार. प्लस बाथरूम मध्ये इतकं वास येतो सगळ्या गोष्टीचा. तर त्याच्याऐवजी खूप चांगले कंडिशनर्स आहेत, चांगले प्रॉडक्ट्स आहेत की ज्याच्यामुळे तुमचे केस चांगले दिसू शकतात, शाईन येते, प्रोटीन मिळतं. सलॉनमध्ये खूप ट्रीटमेंट्स आहेत की ज्या तुम्ही घेतल्यामुळे तुमचे केस चांगले होतात. तर नॅचरल करण्याची काही गरज भासत नाहीत, कारण त्याला एक तर वेळ लागतो आणि दुसरं म्हणजे वास पण, म्हणजे ते काही काही वेळेला नको वाटतात ते असे वास. मॅम, अनेकदा असं होतं की आपण बघतो की पेरेंट्सला असं वाटत असतं की लांब केस असावे आणि मुलींच्या चेहऱ्यावर छोटे हेअरकट चांगले दिसतात. अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? मी तर माझ्या सलॉनमध्ये नेहमीच सांगत असते लहान मुलींच्या पेरेंट्सना की तुमची हौस म्हणून मुलींचे केस वाढवू नका. कारण लहान मुली छोट्या केसामध्ये गोंडस दिसतात, त्यांचं बालपण छोट्या केसांमुळे जास्त दिसतं. तर छोटे केस केल्यामुळे त्यांना एकतर घाम येत नाही. नंतर तुम्ही जेव्हा पिन्स लावतात किंवा टाईट पोनीटेल्स बांधता तेव्हा एक ट्रॅक्शन, म्हणजे असं खेचले जातात केस. त्या खेचले गेल्यामुळे रूट्स खूप वीक होतात. तर त्याच्याऐवजी तुम्ही जर छोटेसे केस कापले तर मुली छान पण दिसतात, ते गोंडस दिसतात, प्लस त्यांना ते ट्रॅक्शन न आल्यामुळे केसांची वाढ चांगली होते. ओके, पण मग कोणत्या वयानंतर साधारण आपण केस वाढवायला सुरुवात केली पाहिजे? साधारण 13-14 वर्षानंतर मुलींना आपल्या केसांची स्वतः निगा राखणं शक्य होतं. मग त्याच्यानंतर तुम्ही लांब केस केले तर चांगले आहे. आणि अनेकांचे केस असे कर्ली असतात, कर्ली हेअर असलेल्या लोकांचा खूप प्रॉब्लेम्स असतात, मग त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? कर्ली हेअर ऍक्च्युली माझ्याकडे खूप असे क्लायंट्स येतात की त्यांचे केस कुरळे असतात आणि त्यांना ते आवडत नाही. बरोबर. तर कुरळे केस सगळेजण जोर जोरात विंचरून ते सरळ करायचा प्रयत्न करतात, पण ऍक्च्युली ते खूप चुकीचं आहे. कर्ली हे केस आहेत ना, ते ड्राय झाल्यानंतर विंचरू नये. जर तुम्ही कर्ली केस असे नुसते काही प्रॉडक्ट लावून ठेवले तर त्याचे छान कर्ल्स येतात आणि ते खूप सुंदर दिसतं. आणि त्यांना कर्ली केस ऍक्च्युली खूप डेलिकेट असतात. तर तेव्हा ते जास्त ओढून किंवा विंचरून सरळ करायचा प्रयत्न करू नये. पण त्याच्याऐवजी ते तसेच ठेवले तर ते चांगले टिकतात आणि मग स्प्लिट एंड्स पण येत नाहीत. मॅम, एक फोन आलेला आहे, किरण शाह आपल्या बरोबर आहे. बोला किरण. हॅलो, नमस्ते. बोला. मला विचारायचं होतं, रिबॉन्डिंग म्हणून एक आलेली आहे आता स्ट्रेट हेअर साठी. तर ऍक्च्युली ऍज अ ले पर्सन मला त्याच्याबद्दल माहिती पाहिजे, ते काय करतात आणि कसं करतात? किरण, ती एक ट्रीटमेंट आहे, केमिकल ट्रीटमेंट, जी आम्ही सलॉन्स मध्ये करतो. रिबॉन्डिंग म्हणजे तुमचे केस जर कुरळे असतील किंवा वेवी असतील तर ते आम्ही सरळ करतो. त्याच्यासाठी आम्ही काही केमिकल्स वापरतो. पण ती चांगल्या सलॉनमध्ये गेले तर चांगल्या कंपनीची केमिकल्स आणि वापरली आणि नीटपणे वापरली तर त्याचा काही वाईट परिणाम होत नाही. आणि त्याच्यामुळे आपले केस सरळ आणि मुख्य म्हणजे कधी उठलं सकाळी तरी पण आपले केस चांगले दिसतात. म्हणजे एक नीटपणा येतो आणि खूप ब्लो ड्राय वगैरे करायला लागत नाही आणि ते केल्यामुळे काही हार्म नाहीये. एक फोन आलेला आहे, विजया आपल्या बरोबर आहे. बोला विजया. विजया काजरेकर बोलतेय. बोला. हा, वय 59 वय आहे आणि हेअर डाय म्हणजे डाय केल्यानंतर, कलर केल्यानंतर त्यामुळे केस खूप काळे पातळ झालेले. त्याच्यासाठी मग तुम्ही काय ट्रीटमेंट सांगू शकता? विजयाजी, असं आहे की हेअर डाय पूर्वी खूप वेगळे मिळायचे, ज्याच्यामुळे सगळ्यांना वाटायचं की हेअर डायमुळे केस खराब होतात आणि त्याचे वाईट परिणाम होतात. पण आता इतकं सायन्स ऍडव्हान्स झालंय आणि इतके सुंदर कलर्स मिळतात ज्याच्यामध्ये कंडिशनिंग एजंट्स असतात. आणि खरं म्हणजे कलर केल्यामुळे किंवा स्ट्रेटनिंग केल्यामुळे केस गळतात हे मिथ आहे. म्हणजे सगळ्यांचेच केस त्याच्यामुळे गळतात असं नाही.
केस गळणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. तुम्ही मग कलर करा किंवा नका करू, स्ट्रेटनिंग करा किंवा नका करू, पण ते एक थोडे वर्षांनी आपले केसांचा पातळपणा येतो किंवा केस गळायला लागतात, तर ते नॅचरल प्रोसेस आहे. त्यामुळे आता काही वर्षानंतर मग थोडं मसाज करायचं, स्टिम्युलेशन, नंतर काही चांगले प्रॉडक्ट्स असतात आणि हलक्या हाताने केस शॉर्ट करायचे, ह्या गोष्टी करून तुम्हाला नीट केस ठेवता येतात. म्हणजे योग्य प्रोडक्ट वापरलं तर तुमचे केस चांगले राहू शकतात. मॅम, एक फोन आलेला आहे. संजय आपल्या बरोबर आहे. बोला संजय. बोला संजय. हॅलो, आमची मुलगी 4 वर्षाची आहे. तिचे केस वाढत नाही, तिचे केस कुरळीत राहतात. अच्छा. संजय, असं असतं की कुरळे केस लांब झालेले दिसत नाहीत, कारण ते कुरळे होऊन तिथल्या तिथे राहतात असे, म्हणून सगळ्यांना वाटतं की कुरळे केस वाढत नाही, पण ऍक्च्युली तुम्ही जर सरळ खेचले तर ते कुरळे केस वाढतात. महिन्याला साधारण अर्धा इंच केस वाढतातच सगळ्यांचे, पण ते कुरळे असल्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल वाढत नाही, तर त्याची काळजी करण्यासारखं काहीच नाही. थोडे शॉर्ट ठेवायचे आणि खूप जोरजोराने विंचरायचे नाही. मग ते डेलिकेट असतात, जसं मी मगाशी सांगितलं की कुरळे केस डेलिकेट असतात, तर ते न विंचरता तसेच ठेवले आणि छोटे केस ठेवले तर काही प्रॉब्लेम येणार नाही पुढे. म्हणजे केसांच्या निगात पण आपल्या एक्सपर्टची मदत घेऊनच आपण आपल्या केसांची निगा राखायला पाहिजे. तुम्हाला जर याविषयी काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. अशा वेगवेगळ्या हेअरकट्स बद्दल आपण बोलणारच आहोत, पण आता घेऊया एक ब्रेक. तेव्हा पहा फक्त IBN लुकमत.